अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांच्या मागील बैठकीत आपसात झालेली शिवीगाळ यापुढे सहन केली जाणार नाही. असभ्य वर्तन करणाऱ्या संचालकांवर निलंबनाची कारवाई केली जाईल. अशावेळी ते कोणत्या गटाचे संचालक आहेत याचा विचार करणार नाही, असा गर्भित इशारा बाजार समिती सभापती अशोक पाटील यांनी दिला आहे. शुक्रवारी बाजार समितीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या संचालकांच्या मासिक सभेत 2 संचालकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. आपसात शिवीगाळ झाली आणि नोकर भरतीबाबत भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यावर सभापती अशोक पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. संचालकांनी आपसात अश्लील शिवीगाळ करणे ही लज्जास्पद बाब आहे. पहिल्यांदा ताकीद देऊन सोडत आहे, मात्र यापुढे अशा शिवराळ भाषेत वक्तव्य केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यावेळी संचालक कोणाच्या जवळचा याचा विचार होणार नाही, असे अशोक पाटील यांनी स्पष्ट केले. मागील काळात मंत्री व इतर पाहुण्यांच्या स्वागतासाठी 7 ते 9 लाख खर्च दाखवण्यात आला आहे. त्याच्याही पूर्वी काही गैरप्रकार झाले असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल. यासोबत मागील काळात बाजार समितीच्या खात्यावर जमा झालेल्या पैशांमध्ये अनियमितता दिसत असल्याने या सर्व गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल. चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अनुकंपावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतलेले नाहीत. बाहेर काही व्यापारी खेडा खरेदी करत असल्याने बाजार समितीचे नुकसान होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची मात्र आवश्यकता आहे. यासह अनेक मुद्द्यांवर सभापती अशोक पाटील यांनी प्रकाश टाकला. यासह मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्याने बाजार समितीत सौर ऊर्जा बसवण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे यापुढे बाजार समितीचे दिवे सौर ऊर्जेवर चालतील. ज्या बाजार समितीत थंड व शुद्ध पाण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली आहे तेथे सभापतीसह सर्व संचालक स्वच्छ कारभार करत असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले. विषय संचालकांचा विरोधक असो की आपले असो का कोणाचे असो, पण मीटिंगमध्ये मार्केटच्या नियमावलीचं पावित्र्य राखलंच गेलं पाहिजे. त्यांचा प्रत्येकाचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. असे जर प्रकार घडत असतील आणि वेगळ्या पद्धतीने दाखवत असेल याला खडेपण म्हणत नाही. तुम्ही जर अशी असतील भाषा, याच्यावर आपले संस्कार काय, आपल्या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांच्या प्रती आपली भावना काय आणि या शेतकऱ्यांच्या विषयावर आपण किती गंभीर आहोत हे चर्चा न करता अशा जर भाषेचा प्रयोग होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये, मागच्या काळात झालं याच्या काळामध्ये फक्त समज देणार आहोत, पण येणाऱ्या पुढच्या मीटिंगपासून असा प्रकार कोणाकडनं होत असेल, कुणीही असो, तो सभापतीचे जवळचे राहो, सत्तेमध्ये असतो तो विरोधात असो का अपक्ष असो, या सगळ्यांना कोणाच्या बाबतीत काही जागा केली जाणार नाही. कायदेशीर कारवाई याच्यावर केली. जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्यासह अधिकाऱ्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन ज्या जागेवर होणार अशा प्रताप महाविद्यालयाच्या क्रीडांगणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी साहित्य संमेलनाबाबत वा वाङ्मय मंडळाच्या आणि खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले. साहित्य संमेलनासाठी शासनाने 2 कोटी रुपये मंजूर केले असून अजून विविध कामांसाठी अतिरिक्त निधी कसा उभारता येईल याचे मार्गदर्शन केले. तसेच ज्या क्रीडांगणावर हे साहित्य संमेलन होणार आहे तिथे रस्त्यांसह इतर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी खासदार निधी कसा मिळवता येईल याचे मार्गदर्शन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपस्थित होते. तर खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे, संचालक योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, नीरज अग्रवाल, हरी भिकावानी, जितेंद्र देशमुख, वसुंधरा लांडगे, माधुरी पाटील, प्राचार्य डॉक्टर ए.बी. जैन यांच्यासह वा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी, रमेश पवार, प्राध्यापिका शीला पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी साहित्य संमेलन आपले खानदेश शिक्षण मंडळच्या ग्राउंडमध्ये आयोजन होणार आहे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये. ही एक अतिशय आनंददायी गोष्टी आहेत पूर्ण जळगावसाठी, पूर्ण खानदेशासाठी आणि विशेषतः अमळनेर शहरासाठी, अमळनेर तालुक्यासाठी. अमळनेर तालुक्याची जी ओळख आहे ती आता पूर्ण राज्यामध्ये या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जाणार आहे आणि ही अतिशय आनंदी आणि चांगली संधी आहे. ज्यावेळी कुठले मोठी यासारखा कार्यक्रम मंजूर होतो, ऑलिम्पिक्स असेल म्हणजे जागतिक स्तरावर, या इव्हेंट म्हणजे कुठल्या शहरासाठी फारच मोठी गोष्ट आणि एक चांगली स्वर्णिम संधी आहे. याच्यामध्ये मी सगळ्या अमळनेरकरांना विनंती करतो की आपण सगळेजण एकजूट होऊन
या जो मराठी साहित्य संमेलन आहे त्याच्यामध्ये मोठे लोक येणार, पूर्ण राज्याची लक्ष आपल्या या अमळनेर शहरात राहणार. त्याच्याबद्दल आपण सगळ्या लोकांनी पूर्ण एकत्रितपणे एकजूट होऊन आपल्याला सगळ्या लोकांना काम करायला पाहिजे. त्याच्यासाठी जो काही प्रशासनतर्फे इव्हन शासनतर्फे जो काही आपण करू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे. मला महाराष्ट्र राज्य सरकारने 2 कोटी रुपये या साहित्य संमेलनासाठी मंजूर करून दिले आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी या साहित्य संमेलनामध्ये होणार आहेत त्याची मी ऑलरेडी एक लंबा चौडा हे दिला आहे. त्याच्याशिवाय काही अतिरिक्त निधी आपल्याला विभिन्न योजना विभिन्न विभागामार्फत आपण या साहित्य संमेलनामध्ये आणता येईल. ते कसा करता येतो याबद्दल मी सन्माननीय मंत्री महोदय असतील, सन्मान्य विभागाचे सचिव उपसचिव असतील, त्या सगळ्या लोकांना मी विनंतीपूर्वक त्यांना ब्रीफ केलेला आहे. आपले खानदेश शिक्षण मंडळांची इच्छा होती की काय अंतर्गत रस्ते, टॉयलेट ब्लॉक, स्ट्रीट लाईट, अंतर्गत डिवायडर, सौंदर्यीकरण इत्यादी या सगळे काम घेण्यात यावं. याबद्दल विचार करताना आपल्या लक्षात आलं की याच्यासाठी फक्त खासदार निधीमध्ये आपल्याला म्हणजे जो ग्रांटेड संस्थान आहे, जसं आपले खानदेश शिक्षण मंडळ सारखे जे ग्रांटेड संस्थान आहे ते फक्त आणि फक्त खासदार निधीमध्ये त्याला डायरेक्टली निधी देता येईल. आदरणीय मंत्री महोदयांनी मला आदेशित केला होता की तुम्ही या लेआउटचे एक बार तपासून करून घ्या, एक बार बघून या. त्याच्यासाठी मी माझी पूर्ण टीम, आपले माझी हे असेल उपविभागीय अधिकारी, सध्याचे उपविभागीय अधिकारी असेल, तहसीलदार असेल, नगरपालिकाचे मुख्याधिकारी महोदय असेल, पोलीसचे लोक असेल, या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघतोय. एंट्री एक्झिट, कुठल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात कुठल्या अडचणी येऊ नये या संदर्भात आपण बघतोय. लोकांची सोयीसुविधामध्ये अडचणी येऊ नये, बसची पार्किंगमध्ये अडचणी येऊ नये, कार पार्किंग कुठे उपलब्ध आहे, पाणीची सोय कुठे राहणार आहे, जेवणाची सोय कुठे होणार आहे, या सगळ्यामध्ये आपण करणार. लोकसहभागाच्या याच्यामध्ये प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग प्रत्येक साहित्य संमेलनाने घेतलं होतं. त्याच्यामध्ये पोस्टर बॅनर असतील, जेवणाची सोय असतील, राहण्याची सोय असतील, काही इतर गोष्टीची सोय असतील, जो आपण शासकीय निधीमध्ये अनुज्ञ नसतो त्या आपण लोकसहभागाच्या माध्यमातून करतो. शहरातील मंगळग्रह सेवा संस्था व जळगाव येथील गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील शेकडो गरजूंनी भाग घेतला. शिबिराचे उद्घाटन अमळनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांच्या डोळ्यांची तपासणी करून करण्यात आले. समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून संस्थेतर्फे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमही राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले यांनी प्रस्ताविकात सांगितले. सदर शिबिर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांच्या सहकार्याने भविष्यातही आरोग्यविषयक मोफत चाचण्या, मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मोफत एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टीच्या मोफत शिबिराचे आयोजन केले जाणार असून लवकरच तारखा कळवल्या जातील असेही महाले यांनी यावेळी सांगितले. या शिबिरात शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांवर गोदावरी मेडिकल फाउंडेशन जळगाव येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. जाण्या येण्याचा व भोजनाचा खर्च गोदावरी फाउंडेशन तर्फे केला जाणार आहे. गोदावरी फाउंडेशनच्या नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर उर्मी गायकवाड यांनी रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली. त्यांना सचिन दिपके, मयुरी जाधव व मयूर म्हस्के या नर्सिंग स्टाफचे सहकार्य लाभले. यावेळी मंगळग्रह संस्थेचे एस.एन. पाटील, एस.बी. बाविस्कर, गोदावरी फाउंडेशनचे विशाल सेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी केले. संपूर्ण अमळनेर तालुक्याची खरीप पिकाची सुधारित पैसेवारी 50% आत असल्याचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी प्रसिद्ध केली आहे. अमळनेर तालुक्यात अमळनेर, वावडे, भरवस, शिरूड, अमळगाव, पातोंडा, मारवड, नगाव हे 8 मंडळे असून यात 154 गावे आहेत. त्यापैकी धुरखेडा उजाड गाव आहे. 119 ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील प्रमुख ज्वारी, बाजरी आणि कपाशी या 3 पिकांची सुधारित पैसेवारी काढण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावाची पैसेवारी 45 ते 48% दरम्यान म्हणजे 50% आत आहे. तालुक्यात सुरुवातीला जून महिन्यात पाऊसच पडला नाही आणि नंतर अनियमित अतिवृष्टी झाल्याने जेमतेम आलेले पीक हे हातचे गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र पैसेवारी जर 50% वर गेली तर शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीत. अमळनेर तालुक्याची पैसेवारी 50% आत आल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना फी माफी, शासनाचे अनुदान, जनावरांना चारा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, विविध रोजगार हमीची कामे, तलावातील गाळ काढणे आदींसाठी निधी आणि मदत मिळू शकते.